हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? तर काल मी बिर्याणी बनवली होती आणि हा व्लॉग माझा बुधवारचा आहे. तर आरुषला खूप आवडते म्हणून मी थोडीशी एक्स्ट्रा करून ठेवते. आणि इथे मी रात्री हरभरा भिजवून ठेवला होता. छोल्याची भाजी करायची होती म्हणून छोले देखील भिजवले होते आणि मुलांसाठी बदाम. माझे बऱ्याच वेळेस आहेत ना बदाम भिजवायचे राहून जातात. त्याच्यामुळे मी आहे ना आता एक रिमाइंडर लावला आहे बदाम भिजवायचा. सो तेव्हापासून बदाम भिजवले जातात. तर चला, छोल्याची वेगळी अशी रेसिपी मी काही करत नाही. फक्त काही टिप्स ज्या आहेत ना त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मला एक कमेंट देखील आली होती की नुसता बटाटाच खाता का? तर मी ॲक्च्युली तुमच्यासोबत दिवसातल्या 3 मील्समध्ये एक सकाळचं जे मील आहे ना ते मी तुमच्यासोबत शेअर करते. संध्याकाळचं जनरली आजकाल व्हिडिओ शूट करता येत नाही आहे. तर मला म्हणजे इतकं हसायला आलं की खरंच म्हणजे एका छोट्या व्हिडिओमुळे देखील लोकं एकमेकांना जज करू शकतात. तर ठीक आहे, आज मी त्याचं उत्तर देतेच. तर मला सांगा, जर तुमच्या मुलाला एखादी गोष्ट आवडत असेल तर ती तुम्ही किती आनंदाने बनवता? तर माझं देखील तसंच आहे. मुलांना जनरली बटाट्याचे पदार्थ खूप जास्त आवडतात आणि आपण हे नेहमी बघतच असतो. तर त्याच्यामध्ये जर हेल्दी व्हर्जन आपण बनवतो आहे तर काय हरकत नाही आहे मुलांना बटाटा दिला तर. तर असो, तर आत्ता मात्र मी इथे छोले भिजत घातलेले आहेत. त्याच्यामध्ये मीठ आणि हळद ॲड केलेलं आहे आणि या पिठामध्ये थोडासा मैदा आणि रवा, कारण याच्याने थोडीशी क्रिस्पी अशी चव येते. आणि भटुऱ्यांसाठी तर तुम्हाला थोडंसं तरी दही ॲड करायला लागेल, कारण हे जे पीठ असतं ना ते थोडंसं आंबट असतं. त्याच्यामुळे मी 1-2 चमचे इथे दही देखील घेतलेलं आहे. आणि आता हे पीठ आपलं नॉर्मल थोडंसं घट्ट असं मळून घेते. छोले छान शिजलेले आहेत. आत्ता इथे एक गोष्ट सांगायची आहे. कडधान्य जनरली मुलांना आवडत नाहीत म्हणून याला थोडंसं स्मॅश करते आणि याला देखील मी थोडंसं आपल्या बटाट्याचं टेक्स्चर आणवते, म्हणजे मुलं हे देखील आवडीने खातील. जनरली कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आपण सगळेच टाकतो, पण इथे मी थोडेसे आहेत ना आपले जे छोले शिजवून घेतलेले आहेत ना ते, थोडंसं आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं आपलं कांदा खोबऱ्याचं जे वाटण आहे. टोमॅटो म्हटलं त्याला व्यवस्थित परतून घ्यायला अजून जास्त वेळ लागेल, तर म्हटलं आपण तो देखील या ग्रेव्हीमध्येच व्यवस्थित ग्राइंड करून घेऊया, म्हणजे त्याला जास्त वेळ लागणार नाही. कारण सकाळची वेळ आहे तर आपण सगळेच घाईमध्ये असतो, त्याच्यामुळे टोमॅटो देखील त्याच्यामध्येच ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता हे छान असं तेल सुटस्तोपर्यंत परतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपले छोले ॲड केलेले आहेत. काही वेगळी स्पेशल रेसिपी नाही आहे, नॉर्मल सिम्पल. दुधासाठी आहे ना मी एकतर दुधाचा कुकर वापरते, नाहीतर मग हे भांडं वापरते. याचं झाकण देखील त्याला एकदम व्यवस्थित फिट बसतं, म्हणजे बाहेर जरी दूध ठेवलं तरी व्यवस्थित राहतं. आणि मी आहे ना ॲक्च्युली कोणती कोणती भांडी आपण कशासाठी यूज करू शकतो ना त्याची एक मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तुम्हाला बघायला आवडेल का मला नक्की सांगा. तर इथे आपली छोल्याची भाजी देखील झालेली आहे. मला असं वाटतं की या एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण असं असतं ना की काही जणांना या गोष्टी माहिती नसतात, किंवा ज्या नवीन गृहिणी झालेल्या असतील तर त्यांच्यासाठी ही नक्की यूजफुल राहील असं मला वाटतं आहे. तर इथे मी सगळ्या ज्या काही आरूसाठीचे जे भटुरे आहेत ना ते बनवून घेते. आणि बघा, आपण जेव्हा रवा टाकतो ना त्याच्यामध्ये आणि पीठ थोडंसं घट्ट ठेवतो ना, तर तुमची नक्की पुरी किंवा भटुरे जे आहेत ना ते अशा पद्धतीने फुलून जातील. तर इथे त्याचा पटकन टिफिन भरून घेते. आणि मला आज ॲक्च्युली मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करायचं कारण आहे ते म्हणजे मला आज ग्रॉसरी आणायला डीमार्टमध्ये जायचं आहे. तर तो देखील व्लॉग, म्हणजे आजचं जे माझं फुल डे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर त्याच्या एका टिफिनमध्ये त्याला बिर्याणी आणि दुसऱ्यामध्ये छोले आणि भटुरे.
कुठेही बाहेर जायचं असेल ना तर सगळं काही किचनमधलं आवरून मात्र मग मी बाहेर निघते. थोडंसं लवकर उठायला लागतं अशा दिवशी. आणि हां, आपल्याला माहितीच असतं की आपलं जे काही काम आहे ना ते तर फिक्स असतंच, त्याच्यामुळे आपण तशाच पद्धतीने आवरून पण घेतो. तर हा जो ड्रेस आहे ना तो इतका मस्त आहे ना, आणि याच ड्रेसवरती मी लास्ट टाईम तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केली होती. मला हा इतका आवडला आणि असं झालं की अरे हा ड्रेस घालून कुठे जायचं, तर म्हटलं चला आपण हा ड्रेस आता रेग्युलर वापरायलाच काढून घेऊया, कारण असं देखील कुठेही बाहेर जाणं होत नाही ड्रेसवरती वगैरे. तर एकदम प्युअर कॉटन आहे आणि हा जो पॅटर्न आहे ना हा परत ट्रेंडिंगमध्ये आलेला आहे. तर मी याची देखील लिंक तुमच्यासोबत शेअर करीन. तर यामधले ॲक्च्युली मी 2 मागवले होते आणि मला असं झालं की एकच कोणता तरी ठेवूया, आणि तसं झालंच नाही. ते दोन्ही देखील मी वापरायला काढलेले आहेत आणि मला ते इतके आवडतात. जनरली जेव्हा पण मी बाहेर जाते ना, तेव्हा असं असतं की घरी आल्यानंतर आपल्याला खूप जास्त काम नको आहे, म्हणून मी सगळं काही जितकं जमेल तितकं काम बाहेर पडायच्या आधीच करून घेते. त्याच्यामुळे आपल्याला देखील बरं राहतं. आणि घरी आल्यानंतर खूप जास्त कामांचा लोड आला, कारण आपण बाहेरून जसं की आता मी डीमार्टमधून घरी जाईन, तर मला हे सामान देखील सगळं जागेवरती ठेवायचं, आणि जर मी काही काम एक्स्ट्रा ठेवलेलं आहे तर ते देखील कामाला की मग ओव्हरलोड होऊन जातं. त्याच्यामुळे जितकं जमेल तितकं सकाळी आवरूनच बाहेर पडा, म्हणजे तसं आपल्याला आल्यानंतरची जी काही कामं आहेत ना ती रिलॅक्स करता येतील आणि आपली मेन म्हणजे चिडचिड होत नाही. तर माझं देखील यावेळेस बरंच सामान मला घ्यायचं होतं, कारण लास्ट मंथमध्ये मी डीमार्टमधून नाही तर जवळच्याच ग्रॉसरी शॉपमधून ग्रॉसरी घेतली होती. त्याच्यामुळे बऱ्याच काय काय म्हणजे लॉन्ड्रीचं सामान म्हणा किंवा साबण वगैरे घ्यायचे होते, या बऱ्याच काय काय गोष्टी मला घ्यायच्या होत्या. म्हणून मग थोडं जास्त सामान होतं. आणि मला असं वाटतं की 3 ते 4 महिने झालेले आहेत. मी वरच्या सेक्शनमध्ये गेलीच नव्हती. तर म्हटलं चला काही नवीन आहे ते बघूया. तर मला असे सोप केसेस बघायचे होते. तर एक असे म्हणजे त्याला झाकण पण हवं होतं आणि त्याला खाली थोडीशी हाईट देखील हवी होती. ज्याच्यामुळे आपण खाली जरी ठेवलं ना तरी खूप जास्त पाणी नको व्हायला म्हणून. तर इथे होते असे झाकणाचे, आता नवीन आले होते. पण मला काय ते ॲज सच आवडले नाहीत, किंवा आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आहे ना की ज्या गोष्टीसाठी आपण घेणार आहे तर त्याचे व्यवस्थित असा यूज होणार नाही आहे. तर मग मी बघत होते अजून दुसरं काय काय बास्केट्स वगैरे, तर ऑब्व्हियसली आपल्या घरामध्ये लागतातच, तर ते देखील बघितले. तर डीमार्टमधून घरी आल्यानंतर स्पृहाला स्कूलमधून घेऊन येणं, तिला खायला घालून तिला झोपवणं, आणि तोपर्यंत आरुष घरी आलेला असतो.
ते सगळं करून झाल्यानंतर मात्र मग मी सामान जे काही आहे ना, कारण खूप कमी सामान होतं. मेन म्हणजे माझं जे टॉयलेटरीज वगैरे आहेत ना, त्या जास्त संपलं होतं. त्याच्यामुळे ग्रॉसरीमध्ये मेन असं काही खूप जास्त सामान नव्हतं. तर मी आहे ना, म्हणजे आपण पावसाळ्यामध्ये काय गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपल्या खराब होतात, तर त्या मी कशा पद्धतीने स्टोअर करते ते देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करते. जनरली पावसाळ्यामध्ये तांदळाला म्हणा किंवा कडधान्यांना म्हणा किडे लागतात. तर त्यासाठी पहिले तर मी इथे तांदळामध्ये तमालपत्र आणि लवंगा टाकलेल्या आहेत. तर तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये लवंग टाकलं ना, तर ते चांगलं राहतं. तर इथे मी तांदळामध्ये दोन्ही गोष्टी ठेवलेल्या आहेत, कारण पावसाळ्यामध्ये थोडंसं शक्यता असते खराब व्हायची. आणि जर तुमच्या तांदळामध्ये अळ्या वगैरे होत असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही खडा मीठ आहे ना, ते देखील मिक्स केलं तर ते बिलकुल पण खराब होत नाही. आणि जनरली आपण तांदूळ जो आहे तो धुवूनच घेतो. त्याच्यामुळे ते जे मीठ आपण टाकलेलं असतं ना, ते असं देखील धुताना विरघळून जाईलच. सो तुम्ही नक्की त्याच्यामध्ये जे खडा मीठ आहे ना, ते ॲड करू शकता. त्यानंतर साखरेमध्ये देखील जर मुंग्या होत असतील ना, तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही थोडेसे लवंग टाकून ठेवा. माझ्या ओट्याच्या इथे देखील बऱ्याच वेळेस मला मुंग्या दिसतात, तर त्याला काय करू कळत नाही आहे. तर आता लास्ट टाईम मी एक व्हिडिओ बघितली होती, तर त्यांनी विनेगर जे आहे ना, ते स्प्रे बॉटलमध्ये घेऊन थोडं स्प्रे केलं होतं, तर त्याच्याने कमी झालेले आहेत. तर मी आता एकदा तरी ट्राय केलेलं आहे. तर आता मला असं वाटतं डेली जर मी विनेगरच्या पाण्यामध्ये थोडासा ओटा जर क्लीन करून घेतला ना, तर त्या सगळ्या निघून जातील. तर ते मी आता ट्राय करेन. तर यावेळेस आता श्रावण चालू होतं म्हणून साबुदाणा थोडासा जास्त भरलेला आहे. आता कडधान्यांमध्ये आहे ना, मी जनरली कारण आपले बरेच दिवस राहत असतात ते, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं खडा मीठ आहे ना, ते ॲड करते. त्याच्यामुळे ते बिलकुल खराब होत नाहीत, किडे लागत नाहीत, काहीच होत नाही. आणि ॲक्च्युली आहे ना, जे क्लिप लॉक माझे जे कंटेनर्स आहेत, जसं की या कंटेनरला आहे ना, कधीच किडे लागत नाहीत किंवा कधीच कोणतं कडधान्य माझं आत्तापर्यंत खराब झालेलं नाही. तर तुम्हाला जमलं तर तसेच सगळे तुम्ही कंटेनर्स घ्या. महिन्याच्या एक्स्ट्रा ग्रॉसरीसाठी आहे ना, मी जनरली बास्केट्स प्रेफर करते. तर ते देखील मी माझ्या किचनमध्ये एका ठिकाणी ठेवून दिलेले आहेत. तर जे रेग्युलर बघतात ना, त्यांना माहितीच आहे, कारण ग्रॉसरी रिस्टॉक माझी व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हां, चला तुम्हाला आवडते तर शेअर करायला काही हरकत नाही आहे. तर माझ्या या कॅबिनेटमधले जे काही कंटेनर्स आहेत ना, ते इतके विचार करून घेतलेले आहेत आणि मला दरवेळेस ना याची लिंक मला विचारलीच जाते आणि मी नेहमी तुमच्यासोबत या सगळ्या प्रॉडक्ट्सची लिंक मी शेअर करत असते. तर आज देखील नक्की मी शेअर करणार. जे काही कंटेनर ज्या काही साईजमध्ये आपल्याला हवेत ना, ते प्रत्येक साईज तुम्हाला माझ्या पॅन्ट्री युनिटमध्ये दिसतील. 1000 ml पासून 500 ml पर्यंत किंवा त्याच्यापेक्षा कमी देखील अशा सगळ्या बरण्या मला खूप आवडतात आणि ठेवायला देखील. आपण किचन सेट करतो ना, तेव्हा प्रत्येक गोष्ट ती ॲट अ टाईम होत नसते. त्याला बरेच वर्ष गेलेली असतात. तसंच माझे हे सगळे काही कंटेनर्स आहेत ना, हे 5 ते 6 वर्ष झालं की मी हे व्यवस्थित प्रत्येक गोष्ट जी आहे ती व्यवस्थित चेक करून बघून घेत असते. तर असं म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीला थोडासा वेळ द्यायला पाहिजे. तर मला तरी म्हणजे माझं हे जे पॅन्ट्री युनिट आहे ते खूप आवडतं आणि एक आपण म्हणतो ना, एक पर्टिक्युलर जागा मिळालेली आहे प्रत्येक गोष्टीला छान असं सुंदर असं ठेवण्यासाठी. तर श्रावण महिना देखील चालू होत आहे, तर ही माझी जी काही ग्रॉसरी आहे ती या महिन्याची आहे. सो मी पॅन्ट्री युनिट तर क्लीन करून घेतलेला आहे, पण मला माझ्या किचनची पूर्ण डीप क्लिनिंग म्हणजे माझा जो ओटा आहे त्याच्या खालचे जे कॅबिनेट्स आहेत, जिथे सगळी माझी रोजची भांडी असतात ना, ते कॅबिनेट्स मला सगळे काही क्लीन करून घ्यायचे आहेत. तर ती व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो, बाय.